कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाईसाहेब, वेदाच आहे, द्या माझ्याकडे। ती छान अंघोळ करून आली ना की तिचे केस विंचरते आणि हा बो तिच्या केसांवर लावते। ती हात नाही लावू देणार तुला। का असं का? तिचे केस फक्त अंबिका विंचरायचे। ती गेल्यापासून तिने तिच्या केसांना कोणाला हात नाही लावू दिलाय। इतक्या प्रेमळ होत्या का अंबिका ताई? प्रेमळ, सगळ्यांना आपलंसं करणारी होती ती। ती या घरात सून म्हणून आली आणि लगेचच सगळ्यांची मनं जिंकली तिने। तुमचाही खूप जीव होता ना त्यांच्यावर? खूप खूप जीव होता। सून नाही, लेक होती ती माझ्यासाठी। आमच्याकडे एका अनाथाश्रमाची जबाबदारी आहे, मीच बघते त्याच्याकडे। तिकडे पहिल्यांदा मी अंबिकाला पाहिलं होतं। लहानपणापासून बघत होते तिला मी। खूप गुणी मुलगी। तुमची सून मला हरवण्याची एकही संधी सोडत नाही। नाही आई, मी कधी तुम्हाला कशात हरवू शकते का? मग काय, रोज कितीही ठरवलं की लवकर उठायचं, देवपूजा करायची, पण जमतच नाही। रोज रात्री कितीही लवकर झोपले आणि सकाळी कितीही लवकर उठले तरी ही माझ्या आधी उठलेली असते। आज पण बघा ना, पूजेची किती छान तयारी करून ठेवली। हो, मला आवडतं हे सगळं करायला, म्हणून करते मी। पण काही म्हण अंबिका, घरकाम करण्यात तू तुझ्या सासूपेक्षा 2 पावलं पुढेच आहेस। बाबा, हो, मी आईंच्या मागे पुढे असं काही नाहीये। मी त्यांच्या सोबत आहे आणि मी अशीच राहणार आहे नेहमी। हे असं बोलून ना तू तुझी निवड सार्थ ठरवतेस आणि म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो। हो, आम्हाला पण बरं का। आदर्श सून म्हणून पुरस्कार द्यायची वेळ आली ना तर दरवर्षीचा पुरस्कार हिलाच मिळेल। आपल्या घराला घर पण आलंय ना तर फक्त अंबिकामुळे, नाही का? बायको, हिला कुठल्याही पुरस्काराची काय गरज आहे? ही सगळ्याच बाबतीत आदर्श आहे। अगं, बापले कुठले की नाही? नाही उठलेत अजून। तूच लाडावून ठेवलेस त्यांना। आई हो, हे अथर्व रात्री 1:30-2 पर्यंत वेदाला गोष्ट सांगत बसतात आणि मग सकाळी असं उठायला उशीर होतो ना। बरं, मी आल्या त्यांना उठवून। जा जा। ती अथर्वच्या आयुष्यात आली आणि त्याच्यासोबत आमच्या सगळ्यांचं आयुष्य आनंदाने भरून गेलं। घ्या, अजूनही झोपले आहेत दुःख। ह्यांना जर कोणी काही बोललं नाही, दिवसभर असे झोपून राहतील। वेदा, वेदा चल उठ। अथर्व, उठा लवकर। सूर्य एवढा आलाय डोक्यावर तरी ह्यांचे काही डोळे उघडत नाही। चला उठा। आई घाबरली, आई घाबरली। खरंच घाबरले ना मी। तेच करायचं होतं, हो ना, तेच करायचं होतं आम्हाला। चला उठा आता लवकर। अगं काय गाय, किती मस्त झोपतो होतो आम्ही, का उठवलंस तू आम्हाला? मग काय दिवसभर झोपून राहणार आहेस का वेदा? मी बाबाच्या पाठीवर दिवसभर झोपू शकते। हो, आणि मी पण ना वेदाला माझ्या पाठीवर घेऊन दिवसभर झोपू शकतो। चल ग, आणि डू नॉट डिस्टर्ब। चल। ए काय चाललंय? ए नाही नाही, नाही वेदा चल। माझ्या वेदाला हात लावायचं नाही असं। अच्छा, मग तुम्ही उठा, चला आवरायचं। आई, माझ्या बाबाला पण हात नाही लावायचं असं। हा, समजलं का? ठीक आहे, राहा असं झोपून, मला काही फरक। कुठे कुठे चालली? बस नाही तर बस ना। काय बस ना अथर्व? वेदा, शाळेत नाही जायचंय तुला? आणि अथर्व, तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय? नाही जायचंय, सिंपल। नाही जायचं।
अच्छा ठीक आहे. तुमच्या दोघांची एक टीम आहे ना? एक टीम आहेच की, मग तुला माहित नाही का? वन टीम. ओके, मग आता मी माझ्या टीम मेंबरला बोलवणार आहे. बडी हाय बडी. बडी, हे दोघं ना मला खूप त्रास देत आहेत. माझं काहीच ऐकत नाही. हे बडी, खोटं बोलतीये तुझी आई? हे अंबिका, खोटं बोलायचं नाही असं. बडी, आम्ही काही नाही त्रास बडी, देत मी नाहीये खोटं तिला. बोलत नाहीये. बडी, नाही, आणि आता नाही. तूच बघ काय करायचं. वेदा, सावकाश. काय गुड मॉर्निंग. अथर्व काय करताय? अथर्व, प्यार. बाय द वे, वेदाच काल म्हणत होती की तिला आणि बडीला एक लहान भाऊ हवाय. काही खरंच खरंच बोलतो. एक मिनिट थांब. वेदा, तुला कळेल मी खोटं बोलत नाही. थांब वेदा. आई तू माझ्या बाबाला हात लावू नको, हो. का? कारण की तो फक्त माझा आहे. ए शाणे, ते माझे माझा आहे, माझे माझा आहे. अरे माझेत ना अथर्व. सण आणि मून असल्यापासून बाबा फक्त माझा आहे. आणि तू असायच्या आधीपासून बाबा फक्त माझे. नाही, बाबा फक्त माझा आहे. अथर्व माझे आहेत. माझा आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. वेदा, अंबिका, लेडीज रिलॅक्स, रिलॅक्स लेडी, रिलॅक्स. मी 33.33% तुझा आहे, 33.33% तुझा आहे. मी सगळ्यांचा आहे. सगळ्यांचं म्हणजे? सगळ्यांचा म्हणजे तुझा, वेदाचा आणि बडीचा. सगळ्यांचा. बडीचा सगळ्यांचा. बडी. पण बाईसाहेब, अंबिका ताईंना नक्की काय झालं होतं? म्हणजे त्या आजारी होत्या का? मीरा, आपण शरीराला जितकं महत्त्व देतो ना, तितकं मनाला देत नाही. मनही जपणं तितकंच गरजेचं असतं. त्या दिवशी कदाचित हेच झालं असावं. त्या दोघांपैकी कोणीतरी एक चुकलं. त्या दिवशी अथर्व आणि अंबिकाचं भांडण झालं. कशावरून झालं आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही कोणीच घरी नव्हतो. अंबिका, अथर्व आणि वेदा हे तिघच घरी होते. पण भांडण झालं हे मात्र नक्की. त्या दोघांचं भांडण सुरू असताना ते व्हायला नको होतं तेच झालं. वेदाने त्या दोघांना भांडताना पाहिलं. अंबिका आहे ना? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.